दुपारची वेळ आहे ना, आज 2:30 ते 3 वाजलेल्या कडक उन्हामध्ये सगळे रिक्षा चालक मालक बघा कसे उन्हामध्ये उभे आहेत, कारण आज रॅली काढायचे बघा. पूर्ण असे रिक्षा चालक मालक आपले आहेत ना, पूर्ण असे ऊन खातात. या आपल्या गावाच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर या संपूर्ण बदलापूर आणि अंबरनाथ परिसरामध्ये आपला हा एरंजाड एकमेव असा गाव आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे ना थोड्या वेगळ्या प्रकारचा असणार आहे, कारण आज आहे ना प्रभू श्रीराम यांचे भक्त बजरंगबली हनुमान यांची आज जयंती आहे. आणि या जयंतीच्या निमित्ताने आज माझ्या गावातील रिक्षा चालक मालक सेवा प्रतिष्ठान एरंजाड सोनवली या संघटनेने आज मोठ्या प्रकारे या रिक्षा रॅलीचे आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी आज आपण छत्रपती संभाजी महाराज चौक एरंजाड श्रीजी निसर्ग या ठिकाणी आज सगळे आपण येथे जमलेलो आहे. तर आजचा ब्लॉग व्यवस्थित स्किप न करता, कुठेही स्किप न करता व्यवस्थित बघा, कारण आजच्या या रॅलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तर आपला ब्लॉग हा कंटिन्यू करा. सगळे ते मंडळी आपली रिक्षा चालक मालक सेवा प्रतिष्ठान एरंजाड सोनवलीचे सगळे पदाधिकारी आणि सगळे रिक्षा चालक मालक इकडे उपस्थित झालेले आहेत. बजरंगबली हनुमान की आणि या रिक्षा रॅलीसाठी ना जे रिक्षा चालक मालक संघटना आहेत ना, हे भरपूर प्रमाणे इथे उपस्थित राहिलेले आहेत बघा. अरे वा, शाळेत जातो की नाही? हा, कितीला आहेस? चौथीला आहे ना. मग परीक्षा चालू आहे ना? 5वीला नाही. लहान मुलांना ना खूप आनंद होतो. आणि इकडे रिक्षाला ना पूर्ण लाईनीत लागलेले आहेत बघा, शेवटपर्यंत रिक्षा लागलेले आहेत. इकडे झेंडे बांधायला लावलेत. आमचे मित्र चंद्रकांत मेहर, कधी आलात? भोपी. मग आज हनुमान जयंती आहे, कसं वाटतंय? आज रिक्षाची आज रॅली काढणार आहे. खूप छान ना. असाच प्रतिसाद पाहिजे सगळ्यांचा या रिक्षा रॅलीसाठी. धन्यवाद. आपले रिक्षा चालक मालक आहेत माऊली, ते सुद्धा इथं मस्त बघा त्यांचा पोशाख बघा कसा घातलेला त्यांनी, मस्त परिधान, छान दिसता तुम्ही. आज आपली रॅली आहे हनुमान जयंतीची, कसं वाटतंय? आनंद होतोय. आपला एरंजाड रिक्षा चालक मालक सर्व एकत्र आलेले आहेत आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा हनुमान जयंतीच्या खूप शुभेच्छा. खूप छान बोललात तुम्ही, धन्यवाद. इकडे ना सगळे रिक्षा चालक इकडे बसले सावली घेण्यासाठी, कारण ऊन तेवढं पडलंय बघा. का आज काय ऊन लागतो का? आज रॅली काढायची, मग तुम्ही रिक्षामध्ये बसायला पाहिजे. तुम्ही असं खावळी ते का बसलात? सावली तर उन्हाचं तापमान आहे, नंतर चालू करू आम्ही रॅली. किती टेम्परेचर सांगा मला, किती टेम्परेचर आहे? तापमान आहे आणि ते तुम्ही आम्हाला उन्हात तू काय बघतो रे? बघ आमचे मित्र दिनकर भाऊ मागे उभा आहेत. जय. आमचे रिक्षा चालक मालक यांचे जुने जाणते आमचे रिक्षा चालक मालक अरुणजी आहेत. अरुणजी, आज कसं वाटतं तुम्हाला? आता आपण रिक्षा चालकाची जी रॅली काढणार आहे, आनंदाचा दिवस वाटतो मला. खूप सगळ्यांचा सहकार्य आहे रॅलीमध्ये आणि अशीच आपली रॅली दरवर्षीप्रमाणे राहणार आहे. धन्यवाद तुमचे. आमच्या इकडे मित्र काय काय आहेत इकडे बघा उभे. काय बोलाल आज रॅली बद्दल? काय सांगाल तुम्ही रॅली बद्दल, काय सांगाल? दरवर्षी रॅली आमची रिक्षा चालक मालक संघटनेची दरवर्षीच्या प्रमाणे रॅली यावर्षी पण काढण्यात आलेली आहे. धन्यवाद. इकडे आमचे जुने जाणते भाऊ बसलेले आहेत. बरेच वर्ष आली त्यांना रिक्षा चालवताना. आज किती वर्ष आली भाऊ रिक्षा चालवता? 35 वर्ष रिक्षा या संघामध्ये ते आहेत आणि त्यांचं कार्य पण छान आहे. आज कसं वाटतं आज आपण हे रॅली काढले, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खूप आनंद आहे, हे आनंदाची गोष्ट आहे. सगळेजण एकत्र येतात या निमित्ताने, चांगलं आहे. असंच कार्य व्हायला पाहिजे आपल्या अजून, हीच अपेक्षा आहे. धन्यवाद तुमचं बाईट दिल्याबद्दल. काय सांगशील निलेश? काहीतरी बोलणार ना, काय येईल ते. आनंदाचा क्षण आहे आज रॅली काढली. धन्यवाद. आणि आज आमचे रिक्षा चालक मालक सेवा संघ प्रतिष्ठान
खजिनदार माजी खजिनदार विलास राणे त्यांना महत्वाचा कॉल आलेला आहे, त्याच्यामुळे ते जरा बिझी आहेत म्हणून ते बोलू शकत नाही. तर राणे साहेब काय म्हणणार आपण आज रिक्षाची जी रॅली काढणार आहे आपण त्याबद्दल काय बोलत? आम्ही 5 वर्ष सतत रॅली काढतो रिक्षा युनियनची एरंदर गावात आणि अशीच आम्हाला खूप आनंद वाटतो की सर्व पोरं आम्ही एकत्र येऊन रॅली काढतो. बस एवढंच. धन्यवाद राणे साहेब. प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा भावनायनाट पाऊले चालती पंढरीची वाट. चला ते बरेच आपले मित्र आहेत. हा आपला प्रकाश मित्र. आज कसं वाटतंय आज रॅली काढली आपण काढणार आहे? खूप मजा आहे ना. आज हनुमान जयंती आहे आणि प्रत्येकाच्या आज चेहऱ्यावर एक हास्य आहे चांगल्या प्रकारे. तर कसं वाटणार आहे काय बोलशील? खूप आनंद वाटतो आपल्याला की आज आपली रॅली निघणार आहे. 3 वर्ष झाली आपण रॅली काढतो. हो बरोबर आहे. अरे रविशेठ काय बोलतो मग आज रॅली आहे आपली काय बोलतो मग कसं रॅली बद्दल काय सांगशील? आज व्यवस्थित सगळे राहिले पाहिजे तुझं म्हणणं आहेत. बरीच जण आहेत. बघूया आता रॅली निघणार आहे थोड्याच वेळा आपली. धन्यवाद. तर आज जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने आज सर्व रिक्षा चालक मालक संघटना एरंजाड सोनवली या स्टँडचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी जमलेले आहेत. आणि या ठिकाणी आज आपल्या समोर आहेत आपल्या स्टँडचे जे अध्यक्ष आहेत राजेशजी मेहर. तर राजेशजी मेहर आज आपण या ठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्ताने जी रॅली काढणार आहोत त्या रॅलीचे आज काय सांगणार तुम्ही या रॅलीबद्दल? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण रॅली काढत आहोत आणि या रॅलीमध्ये अशा आपले रिक्षा चालक मालक आहेत हे सगळे या रॅलीमध्ये दरवर्षीप्रमाणे सहभागी होतात आणि त्या आपल्या सहभागी होऊन या रॅलीमध्ये आपल्याला सहकार्य करतात. त्याबद्दल सर्वांचे आपण आभार मानतो या सहभागी झाल्याबद्दल. आणि आज आपण त्या ठिकाणापासून जी रॅली काढणार आहोत ना ते पूर्ण आपण त्या गावामध्ये फिरणार आहोत. आणि आज आपल्या समोर सुद्धा आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत दिनेशजी घरत. तर आज आपल्या या रॅलीचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे आणि कशा प्रकारे आपण या रॅलीची सांगता करणार आहे? आज आपण 3 वर्ष झाली आपण रॅली काढतोय. छत्रपती संभाजी महाराज चौक एरंजाड श्रीजी निसर्ग इथून आपण रॅली काढणार आहोत. आपण हनुमान मंदिर इथे जाणार आहोत. पुढे आपलं गावदेव मंदिर आहे तिकडनं मग सोनेली आणि मग तसंच इकडनं चिकमवाडा आणि मग एरंजाड मार्गी डबल आपण आपल्या नाक्यावर बस स्टॉपवर इथे थांबणार आहोत. धन्यवाद गरज साहेब चांगल्या प्रकारे दिलात. तर साहेबांनी असं सांगितलं की जे आपण छत्रपती संभाजी महाराज या चौकातून जी रॅली निघणार आहे ना पूर्ण गावामध्ये फिरणार आहे आणि त्या गावातून ज्या ठिकाणाहून येणार या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणीच या रॅलीची सांगता होणार आहे. दुपारची वेळ आहे ना आज 2:30 ते 3 वाजलेल्या कडक उन्हामध्ये सगळे रिक्षा चालक मालक बघा कसे उन्हामध्ये उभे आहेत कारण आज रॅली काढायचे. बघा पूर्ण असे रिक्षा चालक मालक आपले आहेत ना पूर्ण असे ऊन खातात. उन्हामध्ये कसं वाटतं आज? आणि याच्यामुळे सर्व रिक्षावाले एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांना एक होणार असे. भारत महेश काय करशील महेश आज काय आहे बघ गॉगल बिगल घालून मस्त लोक उभे आहेत. जुने रिक्षावाले आमचे जाणते जुने जाणते. तर मित्रांनो रिक्षाची रॅली आहे ना आज आपल्या गावातील हनुमान मंदिर आहे ना त्या ठिकाणी आज आलेली आहे आणि या ठिकाणी बघा हनुमान मंदिर या ठिकाणी मस्तपैकी अशी सजावट केलेली आहे छानपैकी. तर आपल्या गावातील काही मंडळी आहेत. तर आज दादा हनुमान जयंती आहे काय सांगाल आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने? आज म्हणजे आजचा उत्सव खूप आहे हनुमान जयंतीबद्दल. बस देवना तू काय सांगशील? आज हनुमान जयंती आहे आणि या रिक्षा रॅलीने जे
रॅलीचं आयोजन केलं त्याबद्दल काय सांगशील? सुंदर आहे, खूपच सुंदर नियोजन. असं कुठल्याही गावात अशी रॅली निघत नाही. आपल्या गावातल्या लोकांच्या डोकेलिटीने ही रॅली काढलेली आहे आणि 2-3 वर्षापासून हे चालू आहे आणि आपलं बघून आता काही लोक असं करायला लागलेले आहेत. त्याबद्दल यांचा खूप अभिमान वाटतो आपल्याला. धन्यवाद दादा. पुत्र ऐसा उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण. श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. कालाग्नि काल रुद्राग्नि देखता कापती गए ब्रह्मांडे माये इलेनु आवले दत्त पंगती. नेत्रांगी चाविला जवला भुगटी टाटीला बले उच्चते मुरले माता शिर्डी कुंडले बली. सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिनी नागरा धनधान्य पशुबुद्धी पुत्र पुत्र समग्र पावती रूप विद्यादी शोच पाठे करूया भूतप्रेत संबंधादी गौरवादी समज नासती टूटती चिंता आनंदे भीमदर्शनी. रामदासी आग्रगणू कवी कुलाची मंडळ रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. इथे श्री रामसुतम संकटे निशनम मारुती स्तोत्रम संपूर्ण. तर आज आपल्या समोर आहेत आपल्या गावाचे पोलीस पाटील जितू सर. तर आज सर हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज रिक्षा रॅलीचे आयोजन केलेलं आहे. रिक्षा आपल्या गावातील रिक्षा चालक मालक संघटना आहेत त्यांनी. तर त्याबद्दल काय सांगाल आपण? सर्वप्रथम आज 12 एप्रिल रोजी सालाबादप्रमाणे आपण हा जो हनुमान जन्मोत्सव साजरा करतोय, मी विशेष कौतुक नेहमीच करत असतो ते म्हणजे आपल्या रिक्षा चालक मालक संघटनेचं. कारण की या संपूर्ण वर्षभरामध्ये अशा प्रकारचा एक देवाचा आपण म्हणतोय ध्वनी प्रदूषण कधी म्हणतोय, पण ते एक ध्वनी फीत मार्फत या संपूर्ण गावामध्ये एक देवाचं नामस्मरण या रिक्षाच्या आवाजानं जे करण्याचं काम या रिक्षा चालक मालक संघटनेनं केलेलं आहे. त्यामार्फत मी संपूर्ण या ग्रामस्थ मंडळाने मी पोलीस पाटील वतीनं त्यांचा आभार मानते की आज 200 ते 250 एवढ्या रिक्षा घेऊन संपूर्ण एरंजाड चिकनपाडा आणि मोहपाड्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ध्वनिफीत या पद्धतीनं ते याच्यामध्ये तयार करतायत आणि देवाचं जे स्मरण तयार करतायत त्याबद्दल मी परत एकदा त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतोय. आणि विशेष म्हणजे या आपल्या गावाच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर या संपूर्ण बदलापूर आणि अंबरनाथ परिसरामध्ये आपला हा एरंजाड एकमेव असा गाव आहे की 2 दिवस आपण अगदी जल्लोषानं हा आपण कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतोय. कालही आपण पाहिलेलं असेल की हजारोच्या संख्येनं या ठिकाणी आपण पाहिलेलं असेल या ठिकाणी एरंजाडचे ग्रामस्थ त्याचप्रमाणे इतर गावांचे जे काही भाविक होते ते या ठिकाणी आपल्याकडे एक उत्कृष्ट अशा प्रकारचा एक आपण कार्यक्रम ठेवलेला जो आपल्या बदलापूर आणि अंबरनाथ परिसरामध्ये आपण पहिल्यांदा आयोजित केलेला तो म्हणजेच कीर्तनाची जुगलबंदी. आणि त्या कार्यक्रमाचा आनंद या संपूर्ण भाविकांनी घेतला. त्याबद्दल एक एरंजाडचा गावकरी आणि या समस्त गावाच्या वतीनं मला त्या गोष्टीचा एक आनंद वाटतोय. आणखी एक आपल्या या वर्षी एक ऐतिहासिक आपण काही 2 गोष्टी पाहिल्या की आपल्या या हनुमान मंदिरामध्ये आपल्या मंदिराचे जे सेवेकरी आहेत मुरलीधर मेहर त्यांचा नातू जर कालच तुम्ही पाहिला की एक उत्कृष्ट आणि सुंदर अशा प्रकारचा अप्रतिम अशा प्रकारचा की आपल्याला त्यांनी एक सोन्याचा कळस जो आहे तो आपल्या भगवंताला त्या ठिकाणी त्यांनी अर्पण केलेला आहे. तर या संपूर्ण गावातर्फे मी त्यांचे आभार मानतोय. त्याच पद्धतीनं आपले माजी नगराध्यक्ष तुळशीराम मेहर यांचे चिरंजीव नरेश मेहर यांनी या ठिकाणी जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जी गरज आपल्या गावाला एक भासत होती, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जी गरज होती त्यांनी या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे दिले. त्यांचं मी माझ्या संपूर्ण गावाच्या वतीनं त्यांचा मी आभार मानतोय. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वच रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य आहेत. मला एक गोष्टीचं तुमचं कौतुक वाटतंय या संपूर्ण गावाच्या आणि मी पोलीस पाटील म्हणून एक तुमचं कौतुक वाटतंय की आपण ही जी रॅली आहे ही विनामूल्य काढता. प्रत्येक आता मी पाहतोय की मोठे मोठे झेंडे प्रत्येकाने रिक्षाला लावलेले आहेत. तर तुमचं मी सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीनं आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. आज चांगल्या प्रकारे आम्ही निवेदन केलं त्याबद्दल सर्वांचे आपल्याला आभारी आहे. धन्यवाद.
तर मित्रांनो आज ना हनुमानच्या मंदिराच्या इथून रिक्षाची रॅली निघाली आणि आज आपल्यासमोर आज आणखी एक व्यक्ती आहे, ते म्हणजे मला जास्त माहिती नव्हतं, पण आज आपले नवीन यूट्यूबर आहेत, आज आपलं पहिल्यांदाच भेटलेले आहेत आणि त्यांची पण एक यूट्यूब चॅनल आहे, त्यांनी एक चॅनल चालू केलेलं आहे. तर आज किती वर्ष झाली आपण चॅनल चालू केलं आहे? आताच चालू केलं मित्रांनो, म्हणजे जास्त दिवस नाही झाले, साधारण जानेवारीपासून आपण यूट्यूबचं हे चॅनल सुरू केलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण म्हशीची जत्रा वगैरे अशी दाखवली, असे जत्रेंचं वगैरे दाखवतो, त्यानंतर धार्मिक कार्यक्रम असतील ते दाखवतो. तर आपले व्हिडिओ बघा, आपलं मिस्टर DS यूट्यूब चॅनल आहे. तर हा आपला मित्र आहे आणि तुझं आपल्या चॅनलचं नाव काय आहे? मिस्टर DS आपल्या चॅनलचं नाव आहे. जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता, त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण. तर मित्रांनो, हा आमचा मित्र आहे ना, नवीन युट्यूबर आहे आणि मिस्टर DS या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा, कारण या मित्राला आपला सपोर्ट आहे आणि आपल्याला आपला सुद्धा या मित्राला सपोर्ट पाहिजे. तर याच्या चॅनलवर जाऊन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढे. थँक्यू. श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय. आज आमच्या रिक्षा चालक मालक संघटना एरंजा सोनुली या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे ना, त्या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांना मानवंदना दिलेली आहे. म्हणजे असं गोल रिंगण करून या ठिकाणी या शिवाजी महाराजांना मानवंदना दिलेली आहे. आणि आमचे मित्र दिनकर आज त्याची व्हिडिओ घ्यायची राहिली थोडं, कारण आज ना जास्त धावपळ असल्यामुळे ना जास्त घेऊ शकलो नाही आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी. तर मित्रांनो, रिक्षा रॅली जी निघाली होती ना, त्या रॅलीची सांगता झालेली आहे आणि सगळे रिक्षावाले ना सगळे पळालेत घरी जायला. तर आपण पण आता निघालो आहे आणि थोड्याच वेळात ना बजरंगबली हनुमान यांची आता पालखी निघणार आहे. चला, तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्याला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तर पुन्हा व्हिडिओ असते नवीन नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.